हाय, हॅलो, नमस्ते. मी सीमा. आता वाजलेले आहेत रात्रीचे जवळपास 10:30 आणि आता 10:30 वाजता पूर्णपणे स्वयंपाक आणि जेवण वगैरे झाल्यानंतर किचनचा हा असा अवतार होऊन जातो. पूर्णपणे किचनचा ओटा तेलकट वगैरे झालेला आहे आणि सिंकमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर भरपूर अशी भांडी पडलेली आहेत. तर आता इथे एक शेवटचंच आपलं काम राहतं ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं किचन क्लीनिंग. किचन जर आपलं स्वच्छ असेल ना तर आपल्याला सकाळी उठून पुन्हा काम करायला तितकाच उत्साह येतो. आणि जर किचनच्या सिंकमध्ये तितकीच भांडी आणि किचन अस्ताव्यस्त पडलेलं असेल तर मग अजिबातच काम करायचा मूड येत नाही. अशा वेळेस आता मी तुम्हाला काही खास ट्रिक्स सांगणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही कशाप्रकारे किचनमध्ये काम करण्यासाठी उत्सुक असाल हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळेल. तर आता किचनचा पूर्णपणे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आणि जेवण वगैरे झाल्यानंतर सिंकमध्ये भरपूर भांडी पडली होती. तर मी काय केलं, सुरुवातीला पूर्णपणे किचनचा ओटा आहे ओल्या कपड्याने पूर्णपणे पहिला पुसून घेतला. म्हणजे जे काही पीठ असेल किंवा मग कांदा किंवा मग कोथिंबीर थोडीफार पडलेली असेल तर ते सगळं ओल्या कपड्याने निघून जातं. आणि मग नंतर इथे मी एक किचन क्लीनरचा स्प्रे केलेला आहे. या स्प्रेने पूर्णपणे किचन आपलं स्वच्छ होऊन जातं. एक सुद्धा डाग किचनच्या ओट्यावरती, गॅसवरती किंवा ही जी पाठीमागची भिंत आहे त्यावरती राहत नाही. त्यामुळे आपल्याकडे म्हणजे अशा प्रकारचे किचन क्लीनर असले पाहिजे. कसं आहे, रात्रीचा वेळ असतो आणि आपल्याला देखील झटपट कामं करून आराम करायचा असतो आणि पुन्हा उद्याची तयारी देखील आपल्या पुढे असते. असे खूप सारे डोक्यामध्ये विचार चालू असतात की उद्या सकाळी मुलांच्या डब्यांना कोणती भाजी द्यायची, काय तयारी करायची बाकी आहे. तर हे सगळं आदल्या दिवशी जर आपण प्लॅनिंग करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशीची कामं देखील तितकीच झटपट होतात. आणि म्हणून आपल्याला किचनचं क्लिनिंग ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस हे सगळे विचार डोक्यामध्ये येत असताना किचन क्लिनिंग देखील तितकंच परफेक्ट होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी इथे आपल्याकडे किचन क्लीनर जे आहे, हा जो स्प्रे आहे तो आपल्या प्रत्येक गृहिणीकडे असला पाहिजे. तर जर तो स्प्रे नसेल तर आपल्याला किचन पूर्णपणे साबणाने किंवा मग लिक्विडने धुणं गरजेचं आहे. आणि इतका काही वेळ नसला तर मग अशा प्रकारे शॉर्टकट टिप आपण वापरू शकतो. आता आज माझी जरा जास्तच धावपळ झाली होती आणि त्यामुळे संध्याकाळची जी चहाची भांडी होती तर मी तसेच ठेवून दिली होती आणि मग विचार केला की सगळी भांडी मी एकत्रच घासेल. पण बघता बघता पूर्णपणे किचनचा जो सिंक आहे भांड्याने ओव्हरफ्लो होत होता आणि तुम्ही पाहू शकता इतका सारा भांड्यांचा ढिगारा. आता हा साफ कसा करायचा हे देखील आपल्या गृहिणींपुढे खूप मोठा टास्क असतो. आता हे झालेलं आहे आपल्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे किंवा थोडंसं आपण काम पुढे ढकलल्यामुळे. जर मी त्यावेळेसची चहाची भांडी त्याच वेळेस साफ केली असती तर कदाचित हे झालं नसतं. पण मला इमर्जन्सीसाठी बाहेर जावं लागलं आणि म्हणून ही सगळी भांडी आता जास्तीची पडलेली आहेत. किंवा मग बऱ्याचदा असं होतं की पाहुणे वगैरे आल्यानंतर देखील अशाच प्रकारे भांड्याचा ढिगारा आपल्याकडे पडलेला असतो. डिशवॉशर असेल तर गोष्टच वेगळी, पण जर डिशवॉशर नसेल आणि आपल्या घरामध्ये जर मेड नसेल तर अशा प्रकारची सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात. तर मग काय करायचं, आता मी काय केलं, हा जो भांड्याचा ढिगारा होता यामध्ये बऱ्यापैकी अन्नाचे कण वगैरे होते आणि मुलांनी आणि आम्ही सगळ्यांनी जेवण करून तसेच ही भांडी सिंकमध्ये ठेवून दिली होती. मग आता मी काय केलं, सगळी भांडी सिंकमधली काय केली, नळाच्या पाण्याने व्यवस्थित खाली धुवून काढली. म्हणजे जे पण काही खरकट वगैरे असेल, अन्नाचे कण असतील ते पूर्णपणे सिंकमध्ये जमा झाले. आणि माझ्या सिंकची जी जाळी आहे ना एकदम बारीक आहे, जशी आपण पीठ चाळायची चाळणी कशी ठेवतो त्या पद्धतीची आहे. आणि म्हणून फक्त पाणी पाणी निघून जातं आणि अन्नाचे कण सगळे सिंकच्या जाळीवरती राहतात. आणि मग मी सगळी भांडी अगोदर धुवून काढली आणि साईडला ठेवली. आणि मग त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं इथे वापरायचं आहे. इतकं जर भांड्याचा ढिगारा असेल तर अशा वेळेस मी कधीही भांड्याचा जो साबण आहे, विम म्हणा किंवा एक्सो म्हणा, अशा प्रकारचे साबण वापरत नाही. अशा वेळेस माझा एकीकडेच कल असतो की ही भांडी मी लवकरात लवकर कशी घासेन. तर अशा वेळेस मी शक्यतो लिक्विड सोपचा वापर करते. तर भांड्यांचा जो लिक्विड सोप असतो, विम म्हणा किंवा इतर भरपूर आहेत मार्केटमध्ये, तर तशा प्रकारचा लिक्विड सोपचा वापर करायचा. आणि तो जरी नसेल तर सरळ मग काय करायचं, थोडंसं सर्फ घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि भरभर ही भांडी घासून काढायची. आता बघा की या भांड्यांमधलं सगळं खरकट मी काढून टाकल्यानंतर आता ही भांडी घासण्यासाठी एकदम रिकामी झालेली आहेत. आणि पटकन मी आता या लिक्विड सोपने ही भांडी पटापट घासून या सिंकमध्ये ठेवते. आता ही भांडी घासण्याच्या अगोदर देखील हे जे सिंक जे होतं ते मी अगोदर घासून घेतलेलं आहे. म्हणजे
घासून ठेवलेल्या भांड्यावरती पुन्हा तेलकटपणा चढणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे भांडी घासायच्या अगोदर सिंक आपल्याला व्यवस्थित घासून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सगळी भांडी घासून सिंकमध्ये ठेवायची आहे. तर बघा जास्त वेळ लागत नाही, पटापट पटापट हातासरशी आपल्याला एक एक भांडं आपण घासून यामध्ये ठेवतो. आता तुम्ही म्हणाल, की हा जो डिश बार जो आहे, साबण आहे भांड्याचा, तर तो का नाही वापरायचा? लिक्विड सोपच का वापरायचा? तर त्याचं एक कारण मी सांगते. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भांड्याचा साबण जर आपण लावला, तर नो डाउट भांडे ही स्वच्छ निघणारच निघणार. पण काय होतं, भांड्याचं साबण लावल्यामुळे भांड्यांना गुळगुळीतपणा जरा जास्तीचाच येतो आणि दुसरी गोष्ट घाई-गडबडीमध्ये आपण पटापट भांडे धुत असतो आणि अशा वेळेस कुठेतरी साबण लागण्याची शक्यता असते किंवा साबणाचे डाग वगैरे भांड्यांवरती राहण्याची शक्यता असते. आणि म्हणून हे सगळं होऊ नये म्हणून इथे मी लिक्विड सोपचा वापर करते. लिक्विड सोपने सगळ्यात महत्त्वाचं भांडी स्वच्छ घासली जातात. दुसरी गोष्ट भांडी स्वच्छ धुतली देखील जातात आणि महत्त्वाची तिसरी गोष्ट कुठेही भांड्यांना साबणासारखे डाग वगैरे दिसत नाहीत आणि भांडी मस्तपैकी चकचकीत अशी घासून तयार होतात आणि धुतली देखील तितक्याच पटकन जातात. आणि म्हणून नेहमी एक लक्षात ठेवायचं, भांड्याचा असा जेव्हा ढिगारा पडत असेल ना, तर सगळ्यात महत्त्वाचं लिक्विड सोपने भांडी घासून काढायची. आता ही इतकी सगळी भांडी घासण्यासाठी मला जवळपास 7 ते 8 मिनिटं लागली असतील आणि धुण्यासाठी तितकेच वेळ मला लागला असेल. तर झटपट बघा मी एवढी भांडी घासून ठेवलेली आहेत आणि आता ही भांडी आता मी पटकन सगळी धुवून घेणार आहे. सगळी भांडी एकत्रच घासून ठेवायची. तर किचनच्या ओट्यावरती ही जी मी अगोदर भांडी ठेवली होती तर ती जागा देखील स्वच्छ करून घेतलेली आहे. पाण्याने हा ओटा धुवून घेतलेला आहे. परात देखील घासून आता मी धुवून ठेवते आणि आता सिंकमध्ये सगळी घासून ठेवलेली भांडी आपण झटपट पाण्याने धुवून घेणार आहोत. आता इथे मला महत्त्वाचं सांगायचं आहे, ज्यावेळेस आपण भांडी धुत असतो ना, तर ते भांड्याचं पाणी खालील सिंकमध्ये असलेल्या भांड्यांवरती पडत असतं आणि त्यावरती थोडा थोडा लिक्विड सोप का होईना तो निघून जात असतो आणि झटपट आपण नळाच्या पाण्याने वरतील पटकन भांडी धुवू शकतो. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याकडे भरपूर अशी भांडी पडतात ना घासायला, त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की अवलंबून बघा. बऱ्याचदा असं होतं की आपण हे जे भांड्यातलं खरकट असतं, अन्नाचे कण असतात, तर ते आपण काढत नाही आणि तशाच पद्धतीने भांडी घासत राहतो. तर त्यामुळे काय होतं, काम वाढतं आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलकटपणा पुन्हा दुसऱ्या भांड्यांना लागत असतो. त्यामुळे ही अशी पद्धतीची ट्रिक आपल्याला करून घ्यायची आहे. आता ही सगळी भांडी मी घासून घेतलेली आहेत. आता ही झटपट धुवून घेते. आता इतकी भांडी तर आपण सकाळच्यासाठी ठेवू शकत नव्हतो आणि सगळ्यात महत्त्वाचं झुरळांची एक भीती असते. जर आपण किचनमध्ये खरकटी भांडी वगैरे जर ठेवली ना, तर झुरळं वाढण्याचं प्रमाण किंवा होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हे किचन आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छ ठेवायचं आहे आणि त्यानंतर किचनमधली आणि सिंकमधली सगळी भांडी घासून ठेवायची आहेत. तर आपण या झुरळांना रोख लावू शकतो. आता हे बघा, ही जवळपास इतकी सगळी भांडी बाकी आहेत आणखीन धुवायची. आता ती देखील मी पटकन धुवून काढते. तर बघता बघता पूर्णपणे हा जो गुलाबी कलरचा टब आहे तो पूर्णपणे भांड्याने भरला होता आणि ती भांडी बघूनच मला इतका कंटाळा येत होता, पण तरी देखील मी झटपट ही भांडी क्लीन केलेली आहेत. ही भांडे घासण्यासाठी मला जास्तीत जास्त 15 मिनिटं लागलेली आहेत. 15 मिनिटाच्या वरती जास्त मी भांड्यांना वेळ देत नाही, कारण की माझं काम जे असतं ते झटपट होण्याकडे माझा कल असतो. पण हे काम करत असताना मी तितकंच टापटीप करण्याचा प्रयत्न करते. असं नाहीये की झटपट करायचंय म्हणून कसंही भांडी घासली त्याला तेलकटपणा राहिला किंवा मग त्याला कुठेतरी अन्नाचे कणच राहिले, अशा पद्धतीचं काम अजिबात माझ्याकडनं होत नाही. आता हा जो रुमाल आहे ना, तर तो मी किचनच्या सिंकमध्ये का धुते त्याचं एक मी कारण सांगते. कारण की या रुमालामध्ये मी काल पनीर काढलं होतं आणि पनीर काढलेला रुमाल मी कधीच बाथरूममध्ये धुत नाही. तर तो मी किचनच्या सिंकमध्ये साधारणपणे टोपामध्ये पाणी घेऊन त्यात सर्फ टाकून तो रुमाल भिजत ठेवला होता आणि मग छान असा भिजून झाल्यानंतर त्याला नळाखाली व्यवस्थित धुवून घेतला. म्हणजेच काय आहे, बाथरूममध्ये देखील जायची गरज लागत नाही आणि किचनचा रुमाल व्यवस्थित स्वच्छ देखील होतं. अजिबात दुधाचा वगैरे वास येत नाही त्याला. आता या भांड्यांमधलं सगळं पाणी मी निथळून घेतलं आणि आता हा किचनच्या ओट्यावरती जे पाणी पडलं होतं तर ते देखील मी आता व्यवस्थित वायपरने क्लीन करून घेते. तर बघा अशा पद्धतीने मी माझं किचन स्वच्छ केलेलं आहे आणि भांडे घासून झाल्यानंतर आपण जो स्क्रब वापरला होता त्याला देखील धुवून ठेवायचा आहे. तो स्क्रब असाच भांडी घासून आपल्याला ठेवायचा नाही, तर तो
देखील मी धुवून ठेवलेला आहे आणि किचनचं जे सिंक होतं ते मी भांडे घासायच्या अगोदरच घासून घेतलं होतं आणि त्यानंतर सगळं भांडे वगैरे धुवून झाल्यानंतर पुन्हा एकदा किचनच्या सिंकमध्ये व्यवस्थित पाणी मारलेलं आहे आणि या सिंकच्या जाळीमध्ये जे काही थोडेफार एखाद दोन अन्नाचे कण होते ते देखील मी काढून टाकलेले आहेत. नळ देखील व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचं माझं रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीन असतं. बरं आता हे तर झालेलं आहे आणि आता माझं किचन तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने स्वच्छ केलेलं आहे. तर बघा काहीही अजिबात कुठेही तेलकट वगैरे असे डाग वगैरे दिसत नाहीयेत. तर मी म्हणेल की तुम्ही किचन क्लीनर हा स्प्रे प्रत्येक गृहिणीकडे असायलाच पाहिजे आणि तो तुम्ही ठेवा. त्याने आपली कामं सोपी होतात. जर आपली कामं सोपी होत असतील तर अशा प्रकारचे स्प्रे आपल्याकडनं असणं गरजेचंच आहे. तर याचा DIY देखील मी तुम्हाला करून दाखवणार आहे. बरं असो, आता किचन क्लीन तर झालं माझं, पण आता इथे सगळ्यात महत्त्वाची तयारी आहे ती म्हणजे दुसऱ्या दिवशी मुलांना डब्याला काय द्यायचं. तर त्यासाठी मी इथे बाजारातून मटर आणले होते. तर आता हे मटर मी सगळे निवडून ठेवते. 1 किलो मटर होते, तर ते बऱ्यापैकी आता निवडून त्याचे दाणे जे आहेत ते या डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि लसूण देखील निवडलेला संपला होता माझा. तर आता मी हा एकत्र सगळा हा लसूण निवडून घेणार आहे आणि तो डब्यामध्ये स्टोअर करणार आहे आणि व्यवस्थित आता हे निवडून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचंय. म्हणजेच आयत्या वेळेला आपल्याला भाजी आणि लसूण लगेचच मिळतो. म्हणजे त्यासाठी पुन्हा निवडण्याला लागणारा जो वेळ आहे तो इथे आपल्याला लागणार नाही. आता स्वयंपाक करत असताना लसणाचा वापर थोडासा जास्तीचाच केला जातो. त्यामुळे इथे लसूण मी बऱ्यापैकी घेतलेला आहे आणि आता हा लसूण निवडून मी या डब्यामध्ये ठेवणार आहे. तर लागेल इतका लसूण मी बाजूला काढणार आहे आणि त्यातील थोड्याशी लसणाची आलं आणि कोथिंबीर घालून त्याची छान अशी आलं लसूणची पेस्ट तयार करून ठेवणार आहे. आणि ही पेस्ट आपल्या फ्रीजमध्ये जर तयार असेल ना तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही झटपट बनवू शकता आणि चवदार होतात. तर आता इथे लसूण देखील निवडून घेते म्हणजे माझ्या दुसऱ्या दिवशीची सकाळची धावपळ जी होणार आहे ती मी इथे वाचवत आहे. माझा वेळ इथे मी वाचवणार आहे. तर आता बघा हे सगळं मी निवडून घेतलेलं आहे. आता याला झाकण लावून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने आजचं माझं किचन क्लिनिंग रुटीन आणि कशा पद्धतीने दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग आहे ते देखील मी शेअर केलं. व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि हो कमेंटमध्ये देखील मला कळवा व्लॉग कसा वाटला. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग सहित. तोपर्यंत बाय बाय.